तू डाएटवर आहेस, हे नको खाऊ. तू डाएटवर आहेस, ते नको खाऊ. तू डाएटवर आहेस, पिझ्झा नको खाऊ. तू डाएटवर आहेस, बर्गर नको खाऊ. वैतागलात ना तुम्ही हे शब्द ऐकून? पण हे बघितलं का? सगळं खातो मी. पिझ्झा खातो, बर्गर खातो, एग्स खातो, सगळ्या गोष्टी खातो. काही फरक नाही पडत मित्रांनो. ह्या गोष्टी लिमिटेड खावा आणि मजबूत व्यायाम करा. सगळ्या गोष्टी तुमच्या हजम होऊन जातील. पण तुम्ही व्यायामच करत नाहीत मित्रांनो. तुम्ही खाता एवढं बाहेरून किंवा रात्रीचं एवढं खाता आणि तुम्ही डायरेक्ट बेडवर जाऊन पडता, रील ढकलत बसता रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत. नाही होणार आहे मित्रांनो. मला उठायचंय, थोडाफार तरी एक्सरसाइज करायचा आहे. माझे व्हिडिओज बघा तुम्ही मित्रांनो. एकदम सिंपल व्हिडिओ आहेत. एकदम सिंपल. जिममध्ये जायची पण तुम्हाला गरज नाही आणि तुम्हाला जर असेल वेळ, असेल तुमच्याकडे एवढं हे, तर तुम्ही जिममध्ये पण जाऊ शकता. असं काही नाही. जिम हे एक चांगली गोष्ट आहे. पण मित्रांनो नाही शक्य होत. बऱ्याचदा तुमच्याकडं वेळ कमी असतो तुम्हाला जॉबमधून. तर तुम्ही टेरेसवर जावा. 10-20 पुशअप मारा, 10-20 स्क्वॉट मारा, 10-20 प्लँक्स मारा. झाला एक्सरसाइज. ही टेक्निकल गोष्ट नाहीये. ही जास्त बर्डन घ्यायची गोष्ट नाहीये. मला कळत नाही लोक एवढे मोठे महागडे क्लासेस लावतात, महागडे जिम लावतात आणि तरी पण 1 महिना जातात, 15 दिवस जातात. 1% फक्त कन्सिस्टन्सी लेवल आहे. बाकीचे 99% लोक सोडून जातात जिम. कळत नाही मला. तर कन्सिस्टंट राहायचं असेल तर मित्रांनो होम वर्कआउट चालू करा. 10-20 पुशअप मारा आणि तुमची फिटनेस चांगली ठेवा. थँक यू.